नमस्कार. आज आपण शिरपूर या गावी आलेलो आहोत. इथे अभिता ॲग्रोची रिसर्च व्हरायटी जी आहे अभिता 333 ही आपण इथे शेतकरी श्री रवींद्र गव्हाणे साहेब यांना आपण दिलेली होती. त्यांच्याकडनं आपण काही मत जाणून घेऊया त्यांचे. तर सर, आपल्याला ही सोयाबीन कशी वाटली? चांगली वाटली. आपण ज्या वेळेला सोयाबीन पेरतो त्यावेळेला बियाचं प्रमाण किती ठेवतो आपण? 25 ते 27 किलोपर्यंत प्रति एकर. ओके. आणि जे आपण खताचं नियोजन करतो ते कसं राहते? 10, 26, 26 अर्धी बॅग आणि 23 अर्धी बॅग. ओके. बरं, त्याच्यासोबतच याची उगवण क्षमता कशी वाटली तुम्हाला अभिता 333ची? चांगली वाटली. तरी एक अंदाज 90% निघली. 90% आणि त्याच्यासोबतच जे कालावधी आहे उगवणचा कालावधी तो किती आढळला? 5 ते 7 दिवसात. ट्रॅक्टरनं पेरणी केली 7 दिवस लागतात. बरं. बैलांनी केली तर 5 दिवस येते. आपली ही जी व्हरायटी आहे याची तुम्हाला रोगप्रतिकारक क्षमता कशी वाटली? त्याच्यावर येलो मजा आलाच नाही. म्हणजे बाकीच्या सोयाबीनवर जसा अटॅक होतो तसं तुम्हाला याच्यावरती आढळला नाही समजा. हां. ठीक आहे. त्याच्यासोबतच मला एक सांगा की या व्हरायटीचे काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल का? तुम्हाला कशी वाटली? वैशिष्ट्य म्हणजे याचे सोंगणीला टाइम झाला तरी थोडा प्रॉब्लेम देत नाही. फुटत नाही. सोंगणीला जर टाईम झाला तर शक्यतोरीचे इतर सोयाबीनच्या तुलनेत शेंगा फुटत नाही आणि आपलं जे झालेलं उत्पादन आहे ते वाया जात नाही शेतात समजा. अच्छा. आणि शेंगाचं प्रतिकार प्रमाण शक्ती एकदम भरपूर चांगली आहे. 4 दाणी शेंगे त्याच्यामुळं थोडंसं बरं वाटलं. आणि पाण्याचं नियोजन कसं सांगते? पाण्याचं तर काय वरच्याच पाण्यावर अवलंबून असते. हो ना, पण समजा आता काही व्हरायट्या पाण्यामध्ये दम मारतात, म्हणजे तग धरतात, काही खराब होतात वगैरे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटले? पाऊस जास्त झाला तरी पण जोमदार आली आणि कमी असला तरी पण अडचण नाही येत. तरी पण अडचण नाही. तरी एकरी तुम्हाला काय ॲव्हरेज लागले? एकरी 12 ते 13 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आलं सरासरी. धन्यवाद सगळ्यांचे. बंधूंनो, अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या कृषी केंद्राला भेट द्या अथवा कॉल करा 8655 86 9400.